मैं चंद लाइनें आपके सामने प्रस्तुत करना चाहता हूं। जिस तरह से हमारा जो शरीर है आत्मा के बिना अधूरा है, ठीक उसी तरह हर कार्यक्रम मार्गदर्शक के परिचय के बिना अधूरा है। तो बढ़ते हैं आज के कार्यक्रम के मार्गदर्शक के परिचय की ओर। आज के कार्यक्रम के मार्गदर्शक आदरणीय प्रोफेसर प्रकाश वासनकर सर। आपने 1992 में अकोला जिले के बालापुर तहसील के एक छोटे से गांव नया अंदूरा से के एक जीजामाता जूनियर कॉलेज से गणित अध्यापन की शुरुआत की। गणित विषय में रुचि और ग्रामीण क्षेत्र के विद्यार्थियों के लिए कुछ करने की चाहत ने आपको कम समय में लोकप्रिय बना दिया। आपके एक्टिवनेस को देखते हुए विभागीय मंडल ने आपको अलग अलग जिम्मेदारियां सौंपी, जैसे कि 12वीं के बोर्ड परीक्षा का पेपर सेटिंग का कार्य, कॉपी मुक्त अभियान में आपका सक्रिय सहभाग रहा है वगैरह, और सभी जिम्मेदारियों को आपने बखूबी निभाया। ग्रामीण क्षेत्र के विद्यार्थियों को ध्यान में रखते हुए आपने इंजीनियरिंग मैथमेटिक्स की किताबें लिखना शुरू किया। आपकी इंजीनियरिंग मैथमेटिक्स की फर्स्ट ईयर, सेकेंड ईयर एंड थर्ड ईयर की किताब प्रकाशित है। आप सब लोगों को जानकर खुशी होगी कि हमारी जो अभी इस साल की नई 12वीं बोर्ड की टेक्स्ट बुक पार्ट 1 और पार्ट 2 की आई है, इसके सारे सवालों के जवाब के साथ सर की किताब तैयार है और मार्केट में कम दामों में उपलब्ध है। सर की सारी किताबों को ISBN नंबर प्राप्त है। इतना संघर्ष कर सर ने जो सफलता अर्जित की है, सर के लिए मैं 2 लाइनें आपके सामने पेश करना चाहता हूं, जिनमें अकेले चलने का हौसला होता है, जिनमें अकेले चलने का हौसला होता है, उनके पीछे एक दिन काफिला होता है, उनके पीछे एक दिन काफिला होता है। और आप देखेंगे आज सारा महाराष्ट्र सर को सुनने के लिए बेकरार है, इंतजार कर रहा है। ऐसे व्यक्तित्व का परिचय कर देने का अवसर आयोजकों ने मुझे प्रदान किया, इसलिए मैं आयोजकों को धन्यवाद देना चाहता हूं और अपने शब्दों को विराम। आपल्या सर्वांना माहीतच आहे, शेगाव संत भूमी आहे। त्यानंतर आता मी माझ्या कर्मभूमीकडे जातो। मी ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जॉब करतो आहे, ते कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय नया अंधुरा। हा जो मूळ आपला विषय आहे, आपण जो वेबिनार आयोजित केलेला आहे, या वेबिनार मध्ये सध्या आपल्या सर्वांना माहीतच आहे की कोविड-19 पूर्ण आपल्या देशामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि त्यामुळे गेल्या मार्च पासून आपल्या ज्या शाळा आहेत, जे काही कनिष्ठ महाविद्यालय आहेत, हे विद्यार्थ्यांविना ओस पडलेले आहेत आणि शिक्षण हे पूर्णपणे बंद झालेलं आहे। पण अशा परिस्थितीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला जर ऑनलाईन पद्धतीने जर शिक्षण पोहोचवायचं असेल, तर काही संघटना अशा आहेत, त्यातलीच एक संघटना KNGP, या KNGPच्या अध्यक्षा शोभना मॅडम आणि KNGP चे सर्व सदस्य यांनी 6 सप्टेंबरला एक वेबिनार आयोजित केलेला आहे। या वेबिनारच्या मागचा उद्देशच हा आहे की आपल्या जरी शाळा बंद असल्या तरी आपलं जे शिक्षण आहे हे शिक्षण सुरू असलं पाहिजे आणि शिक्षण
सुरू ठेवायचं असेल तर आपल्याला आपलं जे शिक्षण आहे विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत कसं पोहोचवता येणार, आणि त्यासाठी ऑनलाईनच्या काही मेथड्स आहेत, त्या ऑनलाईनच्या पद्धतीचा आपल्याला वापर करून आपले जे विद्यार्थी आहेत हे जेणेकरून शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्या दृष्टिकोनातूनच हा वेबिनार TNGP न आयोजित केलेला आहे. निश्चितच मला असं वाटते की सध्याच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपला जो विद्यार्थी वर्ग आहे, कारण विद्यार्थी आपण नेहमी असं म्हणतोय की विद्यार्थी हे दैवत आहे, शाळा हे मंदिर आहे, आणि आपण जे प्राध्यापक बंधू आहे हे आपण त्या शाळेमधले पुजारी आहोत. त्यामुळे आपलं दैवत काय आहे तर विद्यार्थी आहे. मग आपल्या विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला जर चांगलं अध्यापन पोहोचवायचं असेल तर ऑनलाईन मध्ये कुठल्या मेथड्स आपल्याला वापरून आपलं अध्यापन आपल्या विद्यार्थ्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचेल याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. आणि ती दक्षता घेण्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची थोडीफार गरज असते, कारण शेवटी ऍक्टिव्हिटी असतात ह्या. माझ्याकडे जी ऍक्टिव्हिटी आहे ती त्यापेक्षा ही दुसरी ऍक्टिव्हिटी आपल्याकडे असेल, ती माझ्या ऍक्टिव्हिटी पेक्षाही चांगली असेल, परंतु प्रत्येक ऍक्टिव्हिटी मधून आपण जर काहीतरी घेत राहिलं तर आपले जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यापर्यंत आपलं अध्यापन निश्चितच प्रभावीपणे पोहोचू शकेल व आपला विद्यार्थी जेणेकरून मागे राहणार नाही. कारण आपला विषयच असा आहे की गणित. आपल्या सर्वांना असं माहित आहे की गणिताविषयी तसेच तर विद्यार्थी आज गणित सोडून दुसरा विषय घेण्याच्या मार्गावर बरेचसे विद्यार्थी लागले होते, कारण प्रत्येक विद्यार्थ्यांची जी अपेक्षा आहे ती मेडिकल कडेच आहे, आणि गणित तसाही जो गणित विषय आहे तो विद्यार्थ्याला कंटाळवाणा वाटतोय. मग हा विषय आपल्याला सोप्या पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी वापरून प्रभावीपणे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये आलेली आहे. आणि एक कोरोनानं ज्या काही शाळा बंद आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक नवीन काहीतरी करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या संधीचं सोनं करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. म्हणून मी आता मला जो TNGP न विषय दिलेला आहे की ऑनलाईन मॅथमॅटिक्सचं शिक्षण देत असताना कुठल्या मेथड आपल्याला वापरता येतील जेणेकरून आपलं अध्यापन प्रभावी होईल, त्या मेथड कडे मी आता वळतो आहे. फर्स्ट आय एम गोइंग टू Microsoft Word, and hereby type one unit applications of definite integrations. If I take one problem, and the problem is find the area bounded by the parabola equation box y square is equals to x and x square is equals to y. I find here, find the area bounded by the parabolas. I take two equations of the parabolas. First equation is y square is equals to x, and second equation is x square is equals to y. And I find here the area bounded by these two parabola. So first we draw here the figure. We draw the figure with the help of one software, and name of the software is GeoGebra. In this software we draw the figure. So here in the left input is given. In this input we type the equation y square
is equals to x. This is the first equation. That equation is y square is equals to x. Next by type here the in input. Next by type the second equations of the parabola, and second equations of parabola x square is equals to y. This is the second equation of the parabola. And we find here the area bounded by these two parabolas. And here there are 2 points of intersection. First point of intersection is origin O, and second point of intersection is this. So we take here the text box. Text box. Origin O 0, 0. Here we choose very large font, bold. This is the origin O00. Next, we write the equations of the parabola. The equations of the first parabola is y square is equals to x. This is the equations of the first parabola. This parabola y square is equals to x. Next, we write here the equations of the second parabola, and second parabola is open towards positive y direction. Therefore, the equations of this parabola is x square is equals to y. This is the equation of second parabola. X square is equals to y. Next, we find the second point of intersection. And from the equations of the parabola, from the both equations of the parabola, it is clear that point 1, 1 satisfy the both equation. Therefore, 1, 1 is the second point of intersection. So again, we take here the text box. Suppose we assume that this point is say point P, 1, 1, 1, 1. This point is point P, 1, 1. Next, we shaded this region, and we shaded this region with the help of the polygon. Here we choose the polygon. We shaded this region in this way. Next, we right click of the mouse on the shaded region and goes to object properties. Here we choose style. Then here we choose the different that is bricks, dots, hatching. So we choose here hatching. And this is our shaded region. Which area is to be find out. Then we write here the lower limit. So here x is equals to 0 is the lower limit. And x by now that x is equals to 0 is the equations of the y-axis. So again here we choose or we take the text box x is equals to 0. This is the equations of the y-axis. Next we draw the line. That line is x is equals to 1. This line is
x is equals to 1. So x is equals to 1. This is the equations of the line. This is x is equals to. And here our figure is completed. And from this figure we find the area bounded by these two parabola. First parabola y square is equals to x, and second parabola x square is equals to y. So here x is equals to 0 is the lower limit and x is equals to 1 is the upper limit. So by the help of the definite integration, we find this area. Suppose this area is denoted by say capital A. Therefore required area which is equals to integration 0 to 1. Then here y of upper curve and y of upper curve, that is root x, minus y of this lower curve, that is x square, and integrating this with respect to 2x, we get the required area of the shaded region. Next we goes to file. Here in left side file, export, we choose here option export, and goes to graphic view to clipboard, that is click on graphic view to clipboard. And next we go to the word, here clipboard, then we click on the figure. This is our figure. And here we find the area bounded by the two parabolas. So again we choose here text box, that is the equation text box. Type here capital E, which is equals to integration, here integration with respect to 2x, so type here dx. Here lower limit x is equals to 0, here 0. Upper limit x is equals to 1, so here x is equals to 1. Y of upper curve, from this here we bracket, y of upper curve, that is root x, so right here root x, minus y of lower curve, so x square, here root x. And then we evaluate these integrations, we get the required area. Again here copy this, this x root x can be written as x to the power half, x to the power 1 by 2. In the next step we use here the subtraction rule in definite integration. So again we copy this, x to the power half minus integration into dx, here limit 0 to 1 x square is equals to, we find here the
integrations of x to the power half into dx. Use here the formula x to the power integrations of x to the power n, x to the power n plus 1 upon n plus 1. Upon here 3 by 2. 3 by 2 x to the power 3 by 2. Is equals to x to the power 3 by 2 upon 3 by 2 within limit 0 to 1 type 0 minus. Similarly here in bracket integrations of x square x to the power 3 upon 3 within limit 0 to 1. Again we select here equation box 1 upon 3 by 2, that is 2 by 3. Here upper limit, that is 1 to the power 3 by 2 1, 0 to the power 3 by 2 0, 1 minus 0 1, 1 into 2 by 3 2 by 3 minus here 1 upon 3, which is equals to 2 minus 1, that is 1, 1 by 3 square unit is the required area bounded by these two parabola. आता याला थोडंसं आपल्याला टायपिंगचा स्पीड नसल्यामुळे थोडा वेळ लागतोय, पण एक प्रॉब्लेम जरी आपण आपल्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे असं जर समजावून दिलं तर मला असं वाटतंय की बाकीचे जे काही प्रॉब्लेम्स आपल्या बोर्ड बुकच्या एक्झरसाइज मध्ये आहेत तो विद्यार्थी स्वतःहूनच ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल, कारण आपण त्याला याच्यामध्ये व्यवस्थित म्हणजे जी फिगर आहे ते फिगर वगैरे काढून त्याचं लोअर लिमिट कसं काढायचं, अप्पर लिमिट कसं करायचं, त्याचा शॅडेड रिजन कसा दाखवायचा आणि इंटिग्रेशनच्या सहाय्याने तो एरिया कसा काढायचा, सगळं आपण त्याला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे मला असं वाटते जर आपण थोडीशी जरी आपल्याला प्रॅक्टिस असली तर एक हे प्रॉब्लेम शिकवायला आपल्याला जर बोर्डवर समजा 10 ते 15 मिनिट लागत असतील तर इथं मॅक्सिमम 5 मिनिट शिल्लक लागतील, 20 मिनिट आपल्याला एक प्रॉब्लेम ऑनलाईन पद्धतीने शिकवायला लागतील. ही एक याच्यामधली बेस्ट मेथड आहे. आणखी एक दुसरी मेथड सुद्धा मला या निमित्ताने इथं सांगावंसं वाटते आणि ती दुसरी मेथड म्हणजे मी काय केलंय दुसऱ्या मेथड मध्ये की आपल्या बोर्डबुक मध्ये जे काही बोर्डबुक मध्ये एक्झरसाइज मध्ये प्रॉब्लेम असतील ते सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केले या वर्ड्स मध्ये आणि ते टाइप करत असताना त्याचा जो फॉन्ट आहे तो 30 ते 36 याच्या मधला आपण फॉन्ट घ्यायला पाहिजे आणि वर्ड्स मध्ये त्याला पूर्ण प्रॉब्लेमला आपण सॉल्व्ह करायचं. ते सॉल्व्ह केल्यानंतर आपण त्याचा जे कन्व्हर्शन्स आहेत ते आपल्याला ऑनलाईन करता येते, वर्ड टू पीडीएफ असं त्याचं कन्व्हर्शन आपण करू शकतो. आता हे कन्व्हर्शन करण्याचा उद्देश एकच आहे की ते जे इक्वेशन्स आपण टाइप करतो ते जर वर्ड्स मध्ये असले तर ते थोडेसे खालीवर होतात, म्हणजे ते हलतात असं म्हणतात.
तर ते एका ठिकाणीच व्यवस्थित राहावे म्हणून आपल्याला वर्ड टू पीडीएफ त्याचं कन्व्हर्शन करावं लागेल. आता आपल्याकडे एक याच्यामध्येच आपल्या मॅथमॅटिक्स सेकंड मध्ये इनडेफिनाइट इंटिग्रेशन्स मध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स आहे. हा इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा थेरम आहे. हा थेरम पूर्ण इथं अशा प्रकारे मी प्रूव्ह करून दिलेला आहे. आणि हा आपल्याला ऑनलाईन जेव्हा आपण टीचिंग करतो तेव्हा हा जो स्क्रीन आहे, हा स्क्रीन आता ऑनलाईन टीचिंग करण्यासाठी आपण दोन गोष्टीचा सध्या वापर करतोय. एक तर झूम ॲप वापरतात, एक तर गुगल मीट वापरते. तर या दोन याच्यामध्ये आपल्याला हा स्क्रीन शेअर करता येतो. आणि हा स्क्रीन शेअर केल्यानंतर आपल्या कम्प्युटरवर किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल कुठेही जा, याच्या सहाय्याने आपल्याला प्रत्येक स्टेप विद्यार्थ्याला याची समजावून सांगता येते. आता कशी सांगता येते ते सुद्धा आपण एक प्रॉब्लेम घेऊन इथं बघूया. आता माझा हा काही उद्देश नाही आहे की आपण सर्व प्राध्यापक मंडळी आहे, आपल्याकडे सुद्धा वेगवेगळं स्किल असेल विद्यार्थ्याला शिकवण्याचं. पण आता जे माझ्याकडे आहे आणि माझ्यावर जी जबाबदारी आयोजकांनी टाकलेली आहे ती पार पाडण्यासाठी माझ्याकडे जे असेल ते मी आपणाकडे एक नम्रपणे सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याकडे तुमच्याकडे याच्यापेक्षा काही वेगळं असेल. पण आता एक एक प्रॉब्लेम आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स वरचं प्रॉब्लेम आहे. आता हे प्रॉब्लेम आपण असं स्क्रीनवर जर त्या विद्यार्थ्याला शेअर केलं तर शेअर केल्यानंतर आता याचं एक्सप्लेनेशन आपण कसं करायचं. आणि कसं असतं की आपलाही ऑडिओ सुरू असतो, विद्यार्थ्याचा सुद्धा ऑडिओ जेव्हा आपण एक्सप्लेन करतो तेव्हा त्याला म्हणायचं ऑडिओ म्यूट ठेव. आणि आपलं एक्सप्लेन करणं संपल्यानंतर त्यांनी त्याचा ऑडिओ ऑन करून जर कुठे डिफिकल्टी आहे, कोणत्या स्टेप मध्ये काय डिफिकल्टी आहे ते जर त्यांनी विचारली तर ती सुद्धा डिफिकल्टी आपल्याला चांगल्या प्रकारे त्याची सॉल्व्ह करता येते. आता एक प्रॉब्लेम घेतोय बघा, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स इंटू डीएक्स. So here integrations of product of two functions. We evaluate or we find the solution this problem by using the rule, that is the rule on integration by parts. And we know that the rule integrations of product of two functions, first function into integration of second function minus integrations of derivative of first function into integration of second functions. And here we choose the first function and second functions with the help of the LIATE rule. L, that is the logarithmic function, I inverse function, T trigonometric function, A algebraic function, E exponential functions. So in this problem there are two functions, that is the product of two functions. X square is the algebraic functions, tan inverse x, that is the inverse functions. So LIAT, so tan inverse x, that is I is first, so tan inverse x is the first function and x square is the second function. And then we use here the integration by parts rule. Let I is equals to here integration x square tan inverse x into dx. Tan inverse x is the first function, x square is the second function. So first function, here we write first function tan inverse x into integration of second function x square into dx minus integration of derivative of first function, so here ddx of tan inverse x into integration of second function, so x square into dx into dx. Therefore I is equals to tan inverse x. We find here integrations of x square into dx. Use here formula integrations of x to the power n into dx. म्हणजे आपल्याला विद्यार्थ्याला एक्सप्लेन करताना तो फॉर्म्युला सुद्धा सांगता येतो. फॉर्म्युला सांगितलं की त्याच्या चटकन डोक्यात येते की याचं इंटिग्रेशन काय येते. By now that's the formula for finding out the integrations of x to the power n into dx, x to the power n plus 1 upon n plus 1. Similarly here x to the power 2 plus 1, that is x to the power 3 by 3 minus integration here ddx of tan inverse x. Again this is the standard result, and ddx of tan inverse x 1 upon 1 plus x square into integrations of x square into dx x cubed by 3 into dx. म्हणजे आपल्याला या मेथडचा वापर करून स्टेप बाय स्टेप विद्यार्थ्याला सॉल्व्ह करून देता येईल आणि मॅक्झिमम प्रॉब्लेम आपल्या विद्यार्थ्याला आपल्याला सॉल्व्ह करून देता येतात. मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कशासाठी द्यावं लागतात,
तर मॅथमॅटिक्स मध्ये एखादं अननोन प्रॉब्लेम आहे जे आपल्या नजरेखालून जर गेलं नसेल तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला विद्यार्थ्याला थोडंसं डिफिकल्ट जाते. म्हणून आपण जर जास्तीत जास्त प्रॉब्लेम त्याला सॉल्व्ह करून दिले आणि त्याने जर प्रॅक्टिस केली तर त्याचा जो अभ्यास आहे तो व्यवस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. So here I is equals to tan inverse x cube by 3 minus here 1 by 3 constant. So here 1 by 3 integration 1 into x cube upon 1 plus x square into dx. Therefore here I is equals to tan inverse x into x cube by 3 minus 1 by 3 integration x cube as it is. Here add x, subtract x upon 1 plus x square into dx. That is, for evaluating this integration, we use here adjustment, that is add x, subtract x. Therefore, here I is equals to tan inverse x into x cube by 3 minus 1 by 3 as it is, in bracket here integration x cube plus x upon 1 plus x square minus x upon 1 plus x square into dx. Therefore, I is equals to tan inverse x into x cube by 3 minus 1 by 3 integration x cube plus x, from this x take common, in bracket here 1 plus x square upon 1 plus x square into dx. Then here this minus 1 by 3 into this second function. So here negative positive plus 1 by 3 integration x upon 1 plus x square into dx. Here 1 plus x square get cancelled. Therefore I is equals to tan inverse x cube by 3 minus 1 by 3 integration 1 plus x square get cancelled. Therefore x into dx plus, here we use again multiply the numerator and denominator by 2 because the derivative of the denominator is 2x, and then we use the formula here, integrations of f dash of x upon f of x into dx is equals to log of mod of f of x plus c. So here multiply numerator and denominator by 2. So 1 upon 3 into 2 plus 1 by 6 integration 2x upon 1 plus x square into dx. I is equals to here tan inverse x cube by 3 as it is minus 1 by 3 as it is into integrations of x into dx, that is x square by 2 plus here 1 by 6, and here the derivative of the denominator is present in numerator. So we use one formula, integrations of f dash of x upon f of x into dx is equals to log of mod of f of x plus c. So here log of mod of 1 plus x square plus c. Therefore I is equals to tan inverse x into x cube by 3 minus x square upon 3 into 2, that is 6, plus here 1 by 6 log of mod of 1 plus x square plus c, and this is the required solution. या कोविड-19 च्या काळात आपल्याला वेग